सर्व स्वामी भक्तांनो, आपल्याला नमस्कार। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहे अहिल्यानगरमध्ये असणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रेखी मठामध्ये। हा जो मठ आहे हा स्वामी समर्थ महाराजांच्या ज्यावेळी स्वामी समर्थ महाराज हयात होते त्यावेळी हा मठ बनवला गेला आहे। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या मठामध्ये जाऊन नाना रेखी ज्यांनी स्वामी समर्थ महाराजांची जन्म कुंडली बनवली होती त्यांच्या वंशजांकडून या मठाची माहिती जाणून घेणार आहे। स्वामी असताना स्वामीने जे जितके मठ स्थापन केले स्वतः त्याच्यामधला हा दुसरा नंबरचा मठ आहे। पहिला स्वामी सुतांचा आणि दुसरा नगरचा। तर स्वामींनी या खांबातून प्रकट होऊन दर्शन दिलं। हा चांदीचा खांब आहे, खांबातून स्वामींनी 8 वर्षाच्या बालमूर्तीच्या रूपात दर्शन दिलं वरतं। आणि माई भिक्षा म्हणाले आणि आमच्या पणजीने त्यावेळेस भिक्षा घातली। भिक्षा घेतल्यावर अदृश्य झाले आणि पुढे स्वामीसुद्धा आमच्या पंतप्रधानांची मुंबईला काम होतं त्यावेळेला ते स्वामीसुद्धांना भेटले। स्वामीसुद्धांनी त्यांना विचारलं, तुमचं नाव नानाजी रेखी का, तुम्ही हे करता का, पत्रिका करता का, तुम्ही भविष्य पाहता का? तर तेवढं हो, तेवढं तुम्हाला कसं काय माहिती? ते म्हणे माझ्या गुरुजी मला आज येऊन सांगितलं सकाळी दृष्टांत देऊन किंवा आज तो जो माणूस भेटणार आहे त्याची माहिती अशी आहे आणि त्याला घेऊन तू अक्कलकोटला ये। मग ते 3 जण म्हणजे पणजोबा पणजी आणि स्वामी सूत असे 3 जण अक्कलकोटला गेले। अक्कलकोटला परत त्याच वेशात दर्शन दिलं, नाथपंथी वेशात 8 वर्षाच्या बालमूर्ती स्वरूपात। आणि मग भिक्षा घेऊन त्याला आमच्या पणजीला फक्त दर्शन दिलं होतं ना, ते तिला खूप पटवून दिली की बा तुझ्या घरात भिक्षा घेऊन गेलो तो पीत होतो। आणि मग स्वामींनी आमच्या पंडितवाला सांगितलं की मेरी कुंडली बनव। आणि मग आमच्या पंडितवाने त्याचा चेहरा बघून आणि त्यांची जी माहिती होती ती सगळी गोळा करून तिथे तयार कुंडली करून दिली। आणि मग ती स्वामींनी स्वामींच्या पुढे ठेवल्यावर स्वामींनी 90 बजाव म्हणाले। 90 म्हणजे चौघडा, आनंदाच्या प्रसंगी आपण चौघडा वाजवतो तसं ते म्हणाले हा चौघडा वाजवायला सांगितला। आणि मग स्वामींनी त्यांना विचारलं, नाना रेखी तुम्हाला काय देऊ? तेव्हा काय मागितलं नाही, हात पुढं करा म्हणाले। जो हात पुढं गेला हातावर हात मारला स्वामींचा। स्वामींनी हात मारला त्याच्यावर पादुका म्हटल्या स्वामींच्या मध्ये परत कायम होते त्या। म्हणजे 3 दिवस अगोदर आमच्या पंडितांनी संन्यास घेतला, संन्यास घेऊन मग समाधी घेतलेली। आणि मग सांगितलं नगरला मेरा किल्ला बनाव। मग स्वामींनी सांगितल्याप्रमाणे नगरला हा मठ स्थापन झालेला आहे। स्वामींनी स्वतः त्यांच्या चर्मपादुका, त्यांचे एक शिष्य होते भट म्हणून ब्राह्मण होते त्यांच्याकडं, तर त्याच्या नखशिरात गोड होते ते अंग, केसापासून नखापर्यंत पूर्णपणे पांढरं होतं ते अंग। त्याला ती पादुका दिल्या आणि त्याला सांगितलं हे नगरमध्ये नेऊन दे। आणि नगरला त्या पादुका त्यांनी सोहळ्यामध्ये वाजत गाजत आणल्या, नगरमध्ये आमच्या पंडितांच्या ताब्यात दिल्या। रात्री मुक्काम केलं, सकाळी अंगावरचं कोट जायचं। म्हणजे सगळ्या दृष्टांत देऊनच सगळ्या गोष्टी केल्या स्वामींनी। आणि मग पुढं नगरमध्ये हा मठ स्थापन झालेला आहे आमच्या पंतप्रधानांनी त्या काळामध्ये आमच्यावर समाजाने त्रास द्यायला लागले किंवा चामड्याची पूजा करतो हा। चामड्याची म्हणजे पायाच्या चप्पला होत्या त्या साध्या, आपल्या आजच्या चप्पल म्हणतो आपण, पण त्या काळात पादुका होते त्या महात्म्याचे असतात ते पादुका असतात। मग त्याने त्यावेळेला आमच्या पंडितबाबांनी ऐकलं नाही त्यांचं लोकांचं, मग आम्हाला त्यांनी समाजातून बाहेर काढलं। म्हणजे आमच्यावर जसं ज्ञानेश्वरामध्ये झालं होतं तसं आमच्यावरही झालं।
किंवा आम्हाला समाजातून बाहेर काढलं. मग कोणी येईना कोणी जाईना, प्रॉब्लेम काहीच नव्हता आमच्या पडदेवाला. पण त्यांना तुझ्या श्राद्ध पक्षाला ब्राह्मण येईना. मग त्यांनी स्वामी सुद्धांना हे कळवलं. मग स्वामी सुद्धांनी तिथे स्फटिकाच्या पादुका करून घेतल्या पुढं मुंबईमध्ये. आणि मग त्या पादुका अक्कलकोटला पाठवल्या. 3 दिवस स्वामी बसून होते त्याच्यावर. आणि मग 4थ्या दिवशी त्या नगरमध्ये घेऊन आले आमचे पडदेवा. आणि मग ते त्या पादुका इथं स्थापन केलेल्या आहेत. मूळ चर्म पादुका खाली आहेत त्यांनी. या इथं स्वामींच्या मूळ पादुका आहेत. 2 पादुका स्वामी सुतांनी दिले. स्वामी सुद्धांनी नाही, स्वामी सुद्धांनी तयार करून आणून दिलेल्या अक्कलकोटला पाठवल्या होत्या. मग त्याच्यावर स्वामींनी बसून होते 3 दिवस. आणि मग 4थ्या दिवशी नगरला आणले त्या पादुका. आणि मग त्या पादुका इथं आहेत. आणि चर्म पादुका त्याच्या खाली आहेत. मूळ चर्म पादुका. हां, ते खाली लाल आहे त्याच्या खाली का? ते नाही आतमध्ये जमिनीत आत. आणि मग आता सेवा सुरू झाली. आता त्रिशसाली स्वामींची मूर्ती बसवली. लक्ष्मीनारायणच्या मूर्ती आहेत. या 200 वर्षापूर्वीच्या आहेत. पाठीमागच्या ना? हो, याला 200 वर्ष झाली. नित्यक्रम पूजा अर्चा संध्याकाळी आरती वगैरे रोज द्यायचं. आणि